नमस्कार, ज्योती अन्नपूर्ण किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज नागपंचमी विशेष म्हणून मी कानोले बनवून घेतले. त्याच्यासाठी गव्हाचं पीठ घेतलं, त्याच्यात थोडंसं मीठ टाकायचं आणि थोडं थोडं पाणी टाकून गोळा करून घ्यायचा. आता कानोले तयार करायच्या आधी कढईमध्ये थोडंसं पाणी गरम करायला ठेवायचं. पाण्याला उकळी येईल तोपर्यंत कानोला तयार करून घ्यायचा. त्याच्यासाठी आपल्या पोळीसारखा छोटासा गोळा घ्यायचा आणि त्याची मोठी बारीक अशी पोळी लाटून घ्यायची. अगदी पारदर्शक अशी पोळी लाटायची. आता तिला थोडंसं तूप लावायचं आणि पोळीचा अर्धा भाग असा दुमडायचा. अर्धा कोन तयार झाला का परत अजून दुमडून त्याला त्रिकोण असं तयार करायचा. आता हे कानोले शिजून घ्यायचे आहे. त्याच्यासाठी चाळणीला थोडंसं तूप लावलं आणि चाळणीच्या आकारानुसार असेच कानोले रचून घ्यायचे. आजूबाजूला थोडीशी जागा ठेवायची म्हणजे वाफ चांगली लागते. झाकण ठेवून 4 ते 5 मिनिट चांगले वाफवून घ्यायचे म्हणजे अगदी मऊ राहतील. आता आपले कानोले तयार आहेत. एका प्लेटमध्ये काढायचे आणि गरम असतानाच तूप टाकायचं. खीर किंवा गूळ सोबत खायचे. नक्की करून बघा.